सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. बघा मित्रांनो, स्वच्छता निरीक्षक या परीक्षेत सामान्य ज्ञान हे जे घटक आहेत ते कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहे आणि जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याजवळ TCS पॅटर्नचे आहेत. आणि एक आगामी जे महानगरपालिका भरती आहे ती ना MPSC कडे जाणार आहे ना IBPS कडे. IBPS कडे मे बी जाऊ शकते, जसं छत्रपती संभाजीनगरची गेलेली आहे. परंतु हे एक निश्चित आहे. काय निश्चित आहे तुमच्या पुन्हा एकदा ध्यानात देतोय परत एकदा, आणि जे आहे ते 100% आहे की महानगरपालिकेच्या एकतर परीक्षा TCS घेणार आहे नाहीतर IBPS घेणार आहे. ओके, पेन थोडासा स्लो चालेल परंतु समजून घ्यायचं आहे, इंटेन्शन. ठीक आहे. मग आता आपण तांत्रिकचं तर व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळं दिलेलं आहे. हे स्वच्छता तांत्रिक डायरी पुस्तक पण तुम्ही वाचलेलं आहे. आता ह्या वाचलेल्या विद्यार्थ्यांना जीकेच आता आपल्याला अभ्यासक्रम जे नवीन आहेत त्यांना सांगतोय 40 प्रश्न तांत्रिक आहेत, बाकी 15 प्रश्न जे आहेत ते नॉन टेक्निकलचे आहेत. 15 म्हणजे 4 विषयाचे 15 चौक 60. ओके, मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता. वर्षा मॅडम तुम्हाला गणित बुद्धिमत्ता घेत आहेत, परंतु माझ्याकडून जे आहे ते जीके, कारण जीके तांत्रिक ह्या गोष्टी माझ्या राईट हँड आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही. तर मग प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न जसा आहे तसाच मी घेणार आहे. आणि हा जो पेपर आहे तो सोलापूर महानगरपालिकेचा आहे. ओके, 2024चा म्हणजे 2026 असो की 27 असो या काळात तुम्हाला अभ्यास नेमकं काय करायचे त्या पद्धतीने तुम्हाला एक दिशा ठरेल. त्यामुळे अभ्यास विश्लेषण तर देणार आहे, परंतु पुढे काय केलं पाहिजे आणि अभ्यास कसं केला पाहिजे हे सांगण्याचा माझा एकमेव उद्देश असेल. पहिला प्रश्न आहे बघा. आता पहिला प्रश्न जो होता जीकेचाच होता, परंतु त्यांनी पूर्णपणे त्याला ड्युअल लँग्वेज मध्ये न देता पूर्णपणे इंग्रजीमध्येच दिले, त्याला मराठी ऑप्शन त्यांनी दिलेलं नव्हतं. हे क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांनी दिली ॲज इट इज ती घेतलेली आहे आणि तशा पद्धतीने तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. ओके, रीट ऑफ डॅश डॅश मीन्स दॅट द कोर्ट ऑर्डर्स दॅट द अरेस्टेड पर्सन शुड बी प्रेझेंटेड बिफोर इट. म्हणजे एका व्यक्तीला जर अरेस्ट केलं, अटक केलं, तर त्याला काय करायचं आहे, प्रेझेंट करणं. म्हणजे टू हॅव द बॉडी ऑफ, तर त्याला काय म्हटलं जातं असं त्यांनी विचारलेलं आहे. हेबियस कॉर्पस असं त्याला म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये विचारलेलं आहे हेबियस कॉर्पस. ह्याचा अर्थ जी आहे टू हॅव द बॉडी ऑफ. ओके, असा याचा अर्थ आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 आणि 260 नुसार मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी न्यायालय 5 प्रकारचे जे आहेत प्राधिलेख काढू शकते. 5 प्रकारचे काय काढू शकते, प्राधिलेख काढू शकते. आणि हे जी आहे हे लॅटिन भाषेतून जे आहे ते हेबियस कॉर्पस नाव घेतलेलं आहे, ज्याचा अर्थ आहे सशरीर उपस्थित करणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक किंवा स्थानबद्ध केलेले जाते तेव्हा न्यायालय पोलिसांना म्हणते किंवा संबंधित अधिकाऱ्याला आदेश देते अटक केलेल्या व्यक्तीला तात्काळ न्यायालयासमोर हजर करावं. ओके, आणि किंवा डांबून ठेवू नये. पुढे आहे काही गोष्टी जे ऑदर पर्याय आहेत ते बघू आपण. अधिकार पृच्छा हे एक मराठीत तुमच्या वाचण्यात आले असेल. अधिकार पृच्छा, बेकायदेशीरपणे सार्वजनिक पद एखाद्या अधिकाऱ्याने जर बळकावलं किंवा त्या पात्र नसताना त्या जागेवर बसणं, त्याला विचारणा करणं, ह्याचा अर्थ अधिकार पृच्छा असा होतो. त्यानंतर परमादेश हे देखील तुमच्या वाचण्यात येत असेल. परमादेशचा अर्थ काय होतो, जेव्हा एखाद्या अधिकारी आपले कर्तव्य ड्युटी जर पाडत नसेल तर त्याला विचारणा करण्याचं काम जे ते न्यायालय करत असतं. ओके, त्याला परमादेश असं म्हणतं किंवा आदेश देखील देतं. ओके, आणि उत्प्रेषण किंवा प्राकर्षण, कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निकाल दिल्यास खटला वरिष्ठ न्यायालयाकडे मागवणे, अशा प्रकारचं त्याचा अर्थ होतो उत्प्रेषणचं. ओके, तुम्ही मूलभूत हक्क मध्ये आता काय वाचलं पाहिजे, तर मूलभूत हक्क वाचला पाहिजे, फंडामेंटल राईट्स. प्रश्न कसा येतो, हा वरचा प्रश्न आहे MPSC सारखा, किंवा तुम्हाला पर्याय नाही आहे. 15च्या 15 प्रश्न जिथे आहेत तिथं कुठेही पर्याय प्रश्न नाही. मूलभूत राईट्स अभ्यास तुम्हाला करायचे आहे. साधा आणि सोपा प्रश्न आहे. SIच्या परीक्षेमध्ये पंचायत राज, मूलभूत आणि क्वालिटी ह्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येणं अपेक्षित आहे. हे जे आहे ते त्रिकालबाधित सत्य आहे, त्यामुळं तुम्ही ते अभ्यास करा आणि तिथे आउट ऑफ मार्क घ्या. ओके, पुढे आहे संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या 2030 कार्यसूचीचे कोणते ध्येय उद्योग
नवप्रवर्तन पायाभूत सुविधा संबंधित आहे. मी आपल्या स्वच्छताविषयक तांत्रिक डायरीमध्ये पण ते विश्लेषण दिलेलं आहे. सरळ आणि शाश्वत विकासाची जी काही एकूण 17 ध्येय आहेत, त्या सगळं ध्येयाचे सगळा 17चा चार्ट दिलेला आहे. त्याच्या मागचं कारण ना, हे काही एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा प्रश्न केवळ तुमच्या पुरतं मर्यादित नाहीये, SI साठी नाही, प्रत्येक परीक्षेत आलेला आहे. आणि आरोग्य विभागामध्ये शाश्वत विकास ध्येय हे सगळ्यात महत्वाचं टॉपिक आहे. कारण त्याच्या मागचं एक लक्षात घ्या, एखादी जर आरोग्याच्या संदर्भात आता शाश्वत किती आहेत? 17 ध्येय आहेत. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 सगळ्याच माहिती सांगायची आहे. ठीक आहे, इकडे जागा नाही तर 12, 13, 14, 15, 16, 17. आता ह्या प्रत्येक ध्येयाला एक एक टार्गेट दिलेलं आहे, म्हणजे कशाचं काय करायचं ते. आणि शाश्वत विकास ध्येयामध्ये जे आहे 2015 डिक्लेअर केलं, 2030 पर्यंत आता ही जी आकडे सांगतोय ना, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. हे जे 17 ध्येय आहेत, प्रत्येक परीक्षेवर ही ध्येय कशा संदर्भात त्यावर प्रश्न आलेला आहे. 17च्या 17 म्हणजे हे तुम्हाला एक ठरलेला टॉपिक आहे, तो तुम्हाला करायचे आहे. बघा, तुम्ही ह्या फक्त SI पुरता अभ्यास करताय असं गृहीत धरलं तरी तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे. ओके, विनंती आहे की अशा प्रकारे एक चार्ट बनवा, ते लिहून ठेवा. आपल्या पुस्तकामध्ये आहे, त्याचं वाटलं तर मोठं लार्ज करून झेरॉक्स काढा आणि ते लिहून ठेवा. काय काहीच टेन्शन नाही ते, किंवा गुगल सर्चवर केलं तर तुम्हाला तिथं भेटून जाईल, काही टेन्शन नाही. तर एक आहे, 1 नंबरला आहे ते गरिबीचे निर्मूलन. गरिबीचे निर्मूलन. पहिले आता नवीन मी पेनचा वापर करतोय, नाहीतर मी मोबाईलवरच व्हिडिओ बनवत होते, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता नवीन पेनचा वापर करत असल्यामुळे थोडंसं लिहायला प्रॉब्लेम चालू आहे, एवढं समजून घ्या. एक आहे गरिबीचे निर्मूलन. त्यानंतर दुसरा ध्येय आहे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, अन्न सुरक्षा किंवा भूक मिटवणे. भूक मिटविणे. समजून घ्या, वाचून घ्या तुम्ही. भूक मिटविणे, आरोग्यपूर्ण जीवन सुनिश्चित करणे, हेल्दी लाईफ हे उद्दिष्ट क्रमांक 3चं आहे. त्यानंतर शिक्षणासंदर्भातचा आहे ध्येय क्रमांक 4. ओके, सर्वांना शिक्षण संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर महिलांच्या संदर्भात लिंग समानता असो की महिलांच्या संदर्भात सक्षमीकरण असो, याच्या संदर्भात जे SDG आहे ते आहे ध्येय क्रमांक 5. त्यानंतर पाणी अँड सॅनिटेशन, स्वच्छता हे परीक्षेचं महत्वाचं आहे. स्वच्छतेच्या संदर्भात हे जे आहे ते आहे आपलं ध्येय क्रमांक 6. किती आहे? ध्येय क्रमांक 6. आता ध्येय किंवा SDG ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ध्येय क्रमांक 7 जे आहे ऊर्जा साधने, सर्वांना लाईट म्हणा त्या संदर्भात ऊर्जा साधने पुरवणे. ध्येय क्रमांक 8 जे आहे ते रोजगार संदर्भात आहे, रोजगार. ध्येय क्रमांक 9 जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे, उद्योग नवप्रवर्तन पायाभूत सुविधा याच्या संदर्भातचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे ध्येय क्रमांक 9. ध्येय क्रमांक 10 जे आहे ते असमानता दूर करायचे आहे, असमानता दूर करणे. ध्येय क्रमांक 10 जे आहे असमानता दूर करणे. 11 जे आहे शहरे आणि मानवी वस्त्या येथे जे आहेत त्या ठिकाणी समावेशक आणि सुरक्षित, लवचिक व शाश्वत करणे. मानवी वस्त्या म्हणजे शहर या ठिकाणी एक चांगलं जीवन देणं या संदर्भात आहे. आता ध्येय क्रमांक 12 जे आहे ते आहे उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत स्वरूपात देणे. आता तुम्हाला इकडून जे खालचे सत्र आहेत ते थोडं जड जाईल, कारण हे सगळं एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आल्यासारखं येईल. आता ध्येय क्रमांक 13 जे आहे हवामान बदलण्याच्या संदर्भात उपाययोजना करणे, हवामान बदल. ओके, आता हे पाठ करावंच लागेल किंवा वाचून घ्यावंच लागेल. ध्येय क्रमांक 14 आहे महासागर याचं संवर्धन करणं, महासागराचं संवर्धन करणं. आणि ध्येय क्रमांक 15 आहे भूपृष्ठीय परिसंस्थेच्या संदर्भात, भूपृष्ठीय परिसंस्था. ओके, ध्येय क्रमांक 16 जे आहे
शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज व्यवस्थांना प्रोत्साहन देणे, म्हणजे एक न्यायप्रिय समाज रचना निर्माण करणे हे संदर्भात 16 आहे. आणि जे 17 आहे ह्या सगळ्या 16 वरून 17 आलं, जिथं भागीदारी पद्धतीनं काम करणं आणि शाश्वत विकासासाठी जे आहे त्याची अंमलबजावणी करणे याच्या संदर्भाचाही ध्येय क्रमांक 17 आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवणार ते बघा. याची ट्रिक आहे, ते ट्रिक आपण त्याच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू. शाश्वत विकासावर एक वेगळा चॅप्टर आपण बनवूया. ओके, ठीक आहे. पुढे आहे ऑगस्ट 2023 मध्ये करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न होता. मी जशाला तसं घेतलाय. करंट अफेअर्स मध्ये ना मी शक्यतो त्याच्यामध्ये अपडेट करा किंवा बदला ह्या गोष्टी केल्या, कारण मला फक्त तुम्हाला एक काय ह्या उद्देश द्यायचे आहे किंवा एक दिशा द्यायची आहे की बा पेपरचा पॅटर्न कसा असतो. ओके, त्याच्यासाठी ऑगस्ट 2023 मध्ये खालीलपैकी कोणाची मतदार जागरूकता आणि साक्षरता याकरिता भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय प्रत्येक म्हणून निवड केलेली आहे. तर ते सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली होतं. ज्यावेळेस एखादी परीक्षा असेल त्या दरम्यान किंवा त्याच्या एक 5-6 महिने अगोदर जर कुठलाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखादी शासकीय कामासाठी निवड झाली तर ती पूर्ण जे आहे ते पूर्ण ब्रँड अँबॅसेडर कशाच्या संदर्भात आहेत ते लक्षात ठेवायचं. जसे स्वच्छ भारत अभियानच्या संदर्भात असेल, बेटी बचाव बेटी पढावला असेल, ह्यात दोन्ही बोललो त्यावर प्रश्न आलेला आहे. मग कुठलेही इलेक्शन असेल तर त्याचंही ब्रँड अँबॅसेडर महाराष्ट्राचं किंवा राज्याचं बनवलं असेल तर ते तुम्ही तिथं घ्या आणि त्या संदर्भातची जी आहे त्या तुमची तयारी सुरू असली पाहिजे. ब्रँड अँबॅसेडर आणि कोणाचा ब्रँड अँबॅसेडर हे देखील नोट्समध्ये तुम्ही लिहून ठेवा. पुढे खालीलपैकी भारतातील जैद पीक कोणते. आता हा प्रश्न कृषीशी निगडीत आहे. आता ही वाचण्यात तर बऱ्याच पोरांना आलेला नसेल, बरोबर. त्याच्यामुळे जीके मध्ये आउट ऑफ मार्कची मी कधीच अपेक्षा करत नाही, परंतु मराठी असो की इंग्रजी असो की गणित बुद्धिमत्ता तिथे आउट ऑफ मार्क तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला 15 प्रश्नासाठी जीकेचे कितीतरी विषय आहेत. आतापर्यंत तुम्ही पाहिलं करंट अफेअर्स, पॉलिटी, ओके, त्यानंतर एन्व्हायरमेंट शाश्वत विकास म्हणजे एन्व्हायरमेंटच्या संदर्भात पाहिलं, आणि चौथा कृषीचं. म्हणजे 4 प्रश्नाला 4 विषय वाचणं पॉसिबल नाही. म्हणजे व्यावहारिक विचार करता तुम्ही एखादी छोटं पुस्तक किंवा काहीतरी वाचा आणि जेवढं जास्त PYQ सोडवता येईल तेवढं सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे तिथे व्हरायटीज तुम्हाला मिळून जातील. आता जैद पीक हे जे आहे ह्याचं उत्तर आहे काकडी. आता ह्याच्यात संदर्भात काही गोष्टी सांगतो. भारतात शेतीचे किती हंगाम आहेत, शेतीचे हंगाम किती आहेत लक्षात घ्या. शेतीचे हंगाम तुम्हाला माहिती आहे 3 शेतीचे हंगाम आहेत आपल्याकडे. एक आहे खरीप, ओके, रब्बी, आणि आपण त्याला म्हणतो उन्हाळी. आणि ह्या उन्हाळीलाच काय म्हटलं जातं, उन्हाळी जी पिकं असतात त्याला झैद पिकं म्हणतात. झैद पिकं म्हणतात. ओके, आलं लक्षात. झैद पिकामध्ये आता समजा उन्हाळ्यामध्ये आपण काय काय खातो, काकडी देखील खातो, टरबूज खातो. ओके, हे झैद पिकं आहेत असं लक्षात घ्या. ओके, याबद्दल काही शंका असेल, काही डाऊट असतील तर कृपया हा जो संपर्क क्रमांक आहे तुमच्या स्क्रीनवर मी लिहितोय 8999561313 हा तुमच्याकडे असू द्या. आणि टर्निंग पॉइंट्स ॲपवर तुम्हाला कोर्स दिसतील, मेंटरशिप प्रोग्राम ते तुम्हाला दिसेल. ते तुम्ही कोर्स जॉईन करा. रेकॉर्डेड व्हिडिओ देखील जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फी मात्र 299च ठेवलेली आहे. माझा उद्देश टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा यानुसार आहे. तर ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. पुढे आहे भारतातील द्वीपकल्पीय पठाराबाबत खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने योग्य आहेत. आतापर्यंतच्या बऱ्याच प्रश्नापैकी क्वचित एक वेळेस बहुपर्यायी प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे सोलापूर मनपामध्ये. ओके, आता भारतातील द्वीपकल्पीय पठार याबाबत त्यांनी दिलेलं आहे. हा जो अभ्यासक्रमाचा पार्ट आहे किंवा भूगोल विषयाच्या बाबतीत विचार केला तर संकल्पनात्मक प्रश्न आहे. ओके, ज्याला द्वीपकल्पीय पठार समजले त्याला ही जी उत्तर आहे ती सोडवता येते. ओके, नेमकं द्वीपकल्पीय पठार कुठं आहे हे देखील माहिती पाहिजे. एवढं देखील माहिती राहत नाही आपल्याला. ठीक आहे, आता मी सांगतो. भारतीय द्वीपकल्पीय पठाराबाबत विधान बघू आपण. त्याची निर्मिती गोंडवनाचे विभंजन होऊन ते वाहून गेल्याने झालेली आहे. पुढे विधान 2, नर्मदा नदीच्या उत्तरेला असलेला द्वीपकल्पीय पठाराचा भाग माळवा पठाराचा एक मोठा भाग व्यापतो, त्याला दख्खनचे पठार असे म्हणतात.
आता खालचं फक्त भारतीय द्वीपकल्प तुम्हाला दाखवायचं मला. एक लक्षात घ्या, भारतीय द्वीपकल्प पठार हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आहे. द्वीपकल्प काय, सर्वात प्राचीन भूभागापैकी एक आहे आणि गोंडवाना लँड असं देखील त्याला म्हटलं जातं. आणि हा अतिविशाल खंडाचे तुकडे होऊन हा भाग उत्तरेकडे सरकला. हा भाग जो आहे तो उत्तरेकडे सरकलाय, आपला भारताचा जो आहे तो. आणि विधान जो 2 आहे, नर्मदा नदीच्या उत्तरेला. आता ऍक्च्युली बघा, महाराष्ट्राचं आता समजा इथं जर आपलं चुकलं बी असेल ही गुजरात, इकडे ही महाराष्ट्र घ्या असं तुम्ही कन्सिडर करून अंदाज. आणि आपली ही इकडे नर्मदा नदी वाहते. नर्मदा नदीच्या उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला असलेला द्वीपकल्पीय पठाराचा भाग हा माळवा पठाराचा एक मोठा भाग व्यापतो. त्याला दख्खनचे पठार म्हणतात. ऍक्च्युली उत्तरेला का नाही, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे आपलं महाराष्ट्र जे आहे ते दख्खनचे पठार म्हणून ओळखलं जातं. हे तर तुम्हाला माहित आहे ना, बरोबर. दख्खनचे पठार जर तुमच्या समोर जर असतं, आता ही पेन चालत नाही जरा व्यवस्थित, पण लिखाण करताना दख्खनचे पठार हे जे आहे ते महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ते नर्मदा नदीच्या कोणत्या दिशेला आहे, तर ते दक्षिण दिशेला आहे. ही लक्षात ठेवा. एवढं जरी आलं असतं तर पर्याय जे आहे ते आपलं 2 चुकीचं होतं, 1 किंवा यापैकी नाही. हे तर बरोबर आहे, गोंडवानाचं बरोबर आहे विधान, आणि हे पण चुकलं असतं. इलिमिनेशन मेथडनं 2 काढता आलं असतं. जर एखाद्याला माहिती नसतं तर 2 किंवा 3 पैकी पर्याय तो निवडला असता. परंतु हे जे आहे ते 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके. त्यानंतर प्रश्न गट ड गट क कुठलेही असू द्या, मेंटरशिप प्रोग्राम आपल्याकडे आहे. ANM MPW GNM यांची फी 199 रुपये आहे. ओके. तलाठी मेंटरशिपची देखील 199 आहे. हे पॉज करून तुम्ही बघा, जास्त काही मी वेळ घेणार नाही. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पंडिता रमाबाई बाबत खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत. बघा, विधान 1 आहे, त्यांनी स्त्री पुरुष यांच्यातील सामाजिक भेदभावावरील टीका करणारी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता तुम्हालाच नाही, SI परीक्षेलाच नाही तर MPSCचा देखील हा एक फेवरेट प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता पंडिता रमाबाईनं जे आहेत ते जे आहे पुस्तक स्त्री पुरुष तुलना लिहिलेलं नाही. हे कोणी लिहिलेलं आहे, तर ही ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं आहे. ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. पण पंडिता रमाबाई यांच्यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. पुढे, पतीच्या नातेवाईकाकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी त्यांनी पुणे येथे विधवा गृहाची स्थापना केली. ओके. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. पुणे येथे शारदा सदन देखील त्यांनी स्थापन केलं. ओके. हे पंडित रमाबाईचं योग्य जे आहे ते उत्तर आहे. तर विधान केवळ 2 जे आहे ते बरोबर आहे. आता तुम्हाला शारदा सदन बद्दल थोडं माहिती सांगतो. याची स्थापना झाली 1889. ओके. पुणे येथे तर झालंच. शारदा सदन जे आहे ते मुंबई येथे झालं स्थापना. पहिल्या विद्यार्थिनी होत्या आनंदीबाई उर्फ यांना बाया कर्वे असं म्हटलं जात होतं, बाया कर्वे. आणि याचं स्थलांतर झालं पुण्याला. शारदा सदनचं स्थलांतर कुठं झालं, पुणे येथे झालं. न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे, KT तेलंग हे कोण होते, त्याचे सल्लागार मंडळ होते शारदा सदनचे. आता मुक्ती सदन देखील जे आहे ती आहे पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेलं. जसं सदन शारदा सदन आहे तसंच केडगाव येथे पुणे या ठिकाणी मुक्ती सदन देखील त्यांनी स्थापन केलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 6 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे. तुमच्या अभ्यासक्रमाला पार्ट तो आहे तो दिलेला आहे. तर ह्याचं उत्तर जे अचूक उत्तर आहे, माहिती मिळवण्याकरता विनंती करणे, अशा प्रकारचं हे उत्तर आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे हे कलम 5 आहे RTI मधील जे आर्टिकल आहेत, RTI त्याच्यातील सर्व जे आर्टिकल आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. कारण RTI आणि RTS हे दोन्ही अभ्यासक्रमाचा पार्ट आहे तुमच्या. ह्याच्यावर सेपरेट नोट्स काढा. मी तर तुम्हाला देईलच ते RTSची नोट्स तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये उपलब्ध करून देईल. ओके. कारण एक प्रश्न असला तरी आपण त्यावर फोकस करून जास्तीत जास्त जे आहेत ते प्रश्न देण्याचा प्रयत्न करतो. पुढे आहे, भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठीच्या पात्रतेवर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत. तो भारताचा नागरिक असावा. हे विधान तर बरोबरच आहे.
पुढे त्यांनी वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 30 नाही, या ठिकाणी यांचं जे वय आहे 35 प्लस पाहिजे. तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असावा. तर हे विधान देखील बरोबर आहे. म्हणजे 1-3 जिथं असेल ते उत्तर तुमचं बरोबर असलं पाहिजे. ओके, म्हणजे आता पर्याय 2 कुठं कुठं ते चुकलं, एवढं माहिती पाहिजे असतं तर तुम्हाला इलिमिनेशन मेथडनं ते सोडवता आलं असतं. एमपीसी सारखंच लक्षात घ्या तुम्ही, इलिमिनेशन पद्धत तुम्ही इथं वापरू शकता जर अशा प्रकारचे प्रश्न आले तर. ओके, कलम 58 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संदर्भात तरतुदी केलेल्या आहेत, पात्रता दिलेल्या आहेत. ओके, पुढे 9 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त. तर याचं उत्तर जे आहे इथं पर्यायामध्ये जे टाईप करता आलेलं नाहीये, तर ह्याचं उत्तर जे आहे व्ही.एस. रमादेवी, पर्यायामध्ये दिलेलंच नाही. ओके, व्ही.एस. रमादेवी आहेत, हे लक्षात घ्या, पर्यायामध्ये नाहीये, टायपिंग करताना राहून गेलं, ते सांगितलं तुम्हाला. पुढे आता मुख्य निवडणूक आयुक्त झालं तसं भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण, भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण, असे देखील तुम्हाला प्रश्न जे आहेत त्याच्यावर प्रश्न यायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. पुढे विंझियम आंतरराष्ट्रीय बंदर भारतातील कोणत्या राज्यात आहे, ह्याचा काय प्रश्न अवघड नाहीये, केरळ या राज्यात आहे. आता तुम्हाला अभ्यास करत असताना स्टॅटिक जीकेचा विचार केला तर बंदर आणि राज्य हे कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला लिहायचे आहे. आता ही परीक्षा टीसीएस घेते त्यामुळे हिचा असाच कार्यक्रम असतो, लक्षात घ्या. स्टॅटिक जीकेवर जास्त भर असतं, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आता पण सांगितले. आतापर्यंत हा 3रा व्हिडिओ आहे माझ्या मते. आता एवढे सगळे पुस्तकं जे आहेत ते माझे स्वतःचे आहेत, तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं अभ्यास करायला, आणि अभ्यास असो किंवा परीक्षेच्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच ह्याच्यामध्ये भापट पसारा कुठला दिलेला नाही. प्रश्नसंच हे केवळ 2023चा नाही, तर आरोग्य भरती कुठं निघत असते, नगर परिषद, महानगरपालिका, रेल्वेमध्ये, त्यानंतर DMER मध्ये, सार्वजनिक आरोग्यामध्ये, जिल्हा परिषद, असा विचार करून हे प्रश्नसंच बनवलेला आहे. विशेष म्हणजे एमपीसी मध्ये जे आलेले तांत्रिक प्रश्न आहेत त्याची वर्गवारी करून तुम्हाला तिथं दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा प्रश्नसंच आहे. तुम्ही कोणाचाही प्रश्नसंच घेणार आहे, मग विजयपथ पब्लिकेशन माझं स्वतःचंही पुस्तक आहे विकास शिंदाळकर सर, हे पुस्तक तुम्ही घ्यायला काय अडचण आहे, काहीच अडचण नाही, बिंदास घेऊ शकता. आणि MPW साठी, HSI साठी, HS किंवा HI साठी हे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी पुस्तक पाहिजे. आणि GK TCS पॅटर्न नुसार जर परीक्षा असेल तर हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन स्वरूपात वाचा, जास्त काही खेळ करत बसू नका. अंगणवाडी तुमच्या ताईला, बहिणीला, भाव जे आहेत त्यांना ते रेफरन्स करा, हे बेस्ट पुस्तक आहेत. मागच्या वेळेस अभ्यासक्रम थोडा दिला असता तरी टॉपला हे पुस्तक होतं. पुढे आहे, जर डॅश डॅश असेल तर पैशाची परिकल्पनीय स्पेक्युलेटिव्ह मागणी 0 असते, येथे हा व्याजाचा बाजार दर आहे. आता हे प्रश्न माझ्या डोक्याच्या वरून गेलेला आहे. ओके, ह्याला एवढा हुशार माणूस पाहिजे की विचारूच नका. याचं उत्तर जे दिलेलं आहे त्यांनी हे दिलेलं आहे, याचं विश्लेषण देखील मी करू शकत नाही. एवढं डिटेलमध्ये अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो आपल्या काही संपर्कातला नाही. आणि हे प्रश्न जे आउट ऑफ द बॉक्स आहेत ते सोडून द्या. म्हणजे अर्थशास्त्र सोपं जात असतं, परंतु हे फॉर्म्युला मी पहिल्यांदा पाहिलं, इव्हन एमपीसी मध्ये देखील नाही. ओके, जे आहे ऑनेस्टली तुम्हाला ते सांगतोय मी. पुढे भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचित किती विषय आहेत, हा प्रश्न कमीत कमी 50 वेळेस रिपीट झालेला आहे. ओके, तर म्हणजे आज झालाय ते झालाय, तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ बघत चला तुम्ही, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो हा प्रश्न रिपीट झालाय म्हणून, किंवा हे TCS IBPS ऑनलाईन पुस्तक आहे त्यात बघा तुम्ही, मिळून जाईल. याचं उत्तर आहे 29. बघा, भारतीय म्हणजे पंचायत राजच्या संदर्भात 2 राज्य घटना दुरुस्ती झाल्या. एकदम ग्रामीण भागाच्या संदर्भात म्हटलं तर 73वी आणि शहरी भागाच्या संदर्भात म्हटलं तर 74वी. हे दोन्ही ज्या घटना दुरुस्ती आहेत त्या पंचायत राज जे आहे ते सक्षम करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण आहेत. ते कोणत्या वर्षी झाले, 1992ला झाल्या दोन्हीमध्ये. ओके, 73वी घटना दुरुस्ती जी होती ती त्यानुसार लक्षात घ्या, ग्रामीण भागाला सक्षम, ग्रामीण पंचायत राज जे आहे ते सक्षम झालं, आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरी पंचायत राज आहे ते सक्षम झालं. ओके, ह्याच्यानुसार 11वी अनुसूची जोडली गेली
आणि ह्याच्यानुसार 12वी अनुसूची जोडली गेली. आता ह्या 11वी अनुसूचीमध्ये इथं जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण विषय किती आहेत? 29. तसंच ह्या 12वी अनुसूचीमध्ये एकूण विषय किती आहेत? तर 18 विषय आहेत. ओके, हे एवढं लक्षात घ्या. रिपीटेड प्रश्न आहे. पंचायत राजच्या नोट्स मी तुम्हाला SIच्या कोर्समध्ये वाचायला देईल, ते काय प्रिंट डाउनलोड करता येणार नाहीत. आणि ह्याच्यावरची पंचायत राजच्या ज्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला 100% सामान्य ज्ञानमध्ये पंचायत राज फोल्डरमध्ये करून मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. ओके, हे एकदा प्रॉमिस करतो, कारण टेस्ट सोडवा पोस्ट मिळवा या तत्वाला अनुसरून 299 रुपयेमध्ये आपला हा मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध करून दिलेला आहे. पुढे, जर डॅश डॅश असल्यास समवृत्ती वक्र, इंडिफरन्स कर्व किंवा किंमत रेषेच्या प्रवणतेचे केवळ मूल्य समान असेल. काय जर असल्यास, काय असल्यास? आता ह्याचं उत्तर जे आहे, किंमत रेषा ही एका बिंदूवर समवृत्ती वक्रास असलेली इंडिफरन्स स्पर्शिका असल्यास समवृत्ती वक्र, इंडिफरन्स कर्व आणि किंमत रेषेच्या प्रवणतेचे केवळ मूल्य ही समान असेल. आता हे देखील तुम्हालाही समजणार नाही, मलाही समजणार नाही. ऍक्च्युली अर्थशास्त्र सरळ सेवेमध्ये जर विचारला असेल SI मध्ये तर सोलापूर मनपाला विचारलेला आहे. ओके, आता ह्याच्याबद्दल थोडा अभ्यास सखोल करावा लागेल तर कुठं आपल्याला ते समजून जाईल. त्यामुळे हे दोन प्रश्न कसे होते? आउट ऑफ द बॉक्स होते. त्यामुळं GKला आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारण्याची पद्धत ही TCSची आहे ती आहेच. मी काय म्हणलो तुम्हाला, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, तांत्रिक यावर जेवढा जोर लावता येईल तेवढा जोर लावा आणि तिथं स्कोअर वाढवा. GKच्या बाबतीत आपण प्रेडिक्शन करू शकत नाही, विशेष करून TCSच्या बाबतीत. ओके, आणि GK म्हणजे GK नाहीये, तुम्हाला कमीत कमी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पंचायत राज, विज्ञानच्या बाबतीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, हे सगळे कंटेंट तुम्हाला ते अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ते मी पहिल्यांदाच व्यावहारिक सांगितले की जेवढा करता येईल चांगल्या पद्धतीने ते करा. करंट अफेअर्स 2023च्या संदर्भातचं होतं. ठीक आहे, आता ह्याच्यावर सांगत बसणार नाही. ह्याचं उत्तर जे आहे ते आहे केवळ 2. म्हणजे हे जे आहे ते तुम्ही समजून घ्या, ह्याचा काही प्रश्न येणार नाही. परंतु तुम्हाला परीक्षेला काय करायचं आहे मी मुद्दाम तशाला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात वेळ काही घालणार नाही. आता ही 2023ची जी प्रश्नपत्रिका आहेत किंवा 2026ची जी प्रश्नपत्रिका येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला 2025चा नोबेल पुरस्कारच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे. जर परीक्षा 2027ला गेली किंवा महानगरपालिकेच्या कोणत्या, आता आरोग्य विभाग आली तर ठीक आहे, तर 2027 मध्ये आलं तर 2026ला नोबेल पुरस्कार ज्यांना मिळाले ते लक्षात ठेवायचे करंट अफेअर्समध्ये. आता हा तुमच्यासाठीच म्हणून नाही, कुठल्याही परीक्षेसाठी नोबेल परीक्षेवर जे आहेत प्रश्न आलेले आहेत. आता ही जुन्या नोबेल पुरस्काराचा अभ्यास करायची काही गरज नाही आणि ती येत पण नाही, येणार पण नाही. त्यामुळं आपली बी एनर्जी आणि तुमची बी एनर्जी वेस्ट काही जायला गरज नाही. ठीक आहे, परमोच्च सत्ता धोरण कोणाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले? पॅरामाउंटशी. तर ही जी आहे ही पॉलिसी जी वापरण्यात आली ती वापरण्यात आली आहे लॉर्ड हेस्टिंग यांच्या काळामध्ये. काही बाबतीत जर विचार केला तर इतर यांच्या संदर्भात, लॉर्ड डलहौसीच्या याच्या संदर्भात जर विचार केला तर खालसा धोरण जे त्यांनी यासाठी ते खूप प्रसिद्ध होते. लॉर्ड कॉर्नवालिस जे ते कायमधारा पद्धतीसाठी जे ते म्हणजे त्यांनी ती कायमधारा पद्धती जी आहे शेतीच्या संदर्भात लागू केली होती. आणि वेलेस्ली जी आहे ते तैनाती फौज जी आहे त्याच्या संदर्भात खूप प्रसिद्ध आहे, तैनाती फौज. ओके, समजलं? खालसा धोरण, लॉर्ड हेस्टिंगचं काय, परमोच्च सत्ता, लॉर्ड डलहौसी खालसा धोरण आणि कॉर्नवालिस मी कावरून लक्षात ठेवतो. कॉर्नवालिस कायमधारा, रयतवारी पद्धती पण आहे, वेलेस्लीला तैनाती फौज, हे लक्षात ठेवा. हे काय रिपीटेड आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारची 15 प्रश्न तुम्हाला सोलापूर मनपाला होते, ते सगळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, ह्याचं सगळ्याचं विश्लेषण जे आहे ते प्रॉपरली जे आहे मी तुम्हाला आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ऑनलाईन सोडवताना दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% ह्याच्यावर प्रश्नसंच मी आहे विश्लेषणसह उपलब्ध करून देणार आहे. कारण SIची परीक्षा जी आहे ती प्रॉपरली अभ्यास केल्याशिवाय, प्रश्नपत्रिका समजून घेतल्याशिवाय करता येणार नाही. तुम्ही नवीन आल्यावर तर तुमचा गोंधळ उडून जातो. कारण मी ज्यावेळेस नवीन पुस्तक लिहित होतो त्यावेळेस देखील मला कंटेंट शोधणं किंवा उपलब्ध करून देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यातल्या तांत्रिकला जसं सांडपाणी आहे, घनकचरा व्यवस्थापन ह्या बाबतीत. ओके, GKच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं अभ्यास. आता ह्याचं विश्लेषण तर महत्त्वपूर्ण आहे, परंतु अभ्यास काय करावं आणि किती करावं ह्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो. आणि
इथे थांबायचा आपण निश्चित करू आणि आपला व्हिडिओ जो आहे तो इथं संपेल. काही जरी असल्या शंका तर तुम्ही मला 89 99 56 13 13 वरती व्हॉट्सअप करू शकता. ओके, आणि काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.